सन्माननीय व्यासपीठ येथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व वडील मंडळींना, बंधू भगिनींना, आजचा वर्लीकरांचा जोश आणि उत्साह पाहिल्यानंतर मी मोठ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो की 2029 मध्ये बदल नक्कीच होणार आहे. आणि बदल म्हणजे या विभागाचे आमदार, या विभागाचे खासदार यांना आपल्याला रिटायर करायचं आहे. मी सर्वप्रथम आजचा या भव्य नागरिक सत्कार सोहळा सर्व ऑर्गनायझर्स, तुम्ही मला बोलवल्याबद्दल, आयोजित केल्याबद्दल मी आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या वतीने आपले लाडके भाऊ सचिन भाऊ आहेर, ऐश्वर्या आहेर, लाली भाऊ यांना मी मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या वतीने मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मी धन्यवाद देतो. डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांना मी धन्यवाद देतो, कारण आज सर्वात जास्त फायदा आणि लाभ सर्वसामान्य वर्लीकरांना होणार आहे, त्याचा मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून मी शिंदे साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो, भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो. भाऊ आणि माझं खूपच वैयक्तिक राजकीय खूप जुने संबंध नाते आहे. माझे स्वर्गीय वडील मुरलीभाई देवरा या विभागाचे खासदार होते. भाऊनी मुरलीभाईंबरोबर काम केलेले आहेत. आणि मी जेव्हा 2009 मध्ये या विभागाचे खासदार होतो, केंद्रीय मंत्री होतो, तेव्हा भाऊ या विभागाचे आमदार होते, गृहनिर्माण राज्यमंत्री होते. आणि मला हे सांगण्यास खूप आनंद वाटतो की भाऊ आणि माझं ट्युनिंग नेहमी अतिशय स्ट्रॉंग होतं. तेव्हा भाऊ आपण सेपरेट टीम्स मध्ये होतो, पण युती होतो. आणि आज आपण पुन्हा एकदा एक टीम मध्ये आहोत. त्यासाठी भाऊ मला खूप खूप आनंद वाटतो. मला खात्री आहे की भाऊच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य वर्लीकरांना पुन्हा एकदा न्याय मिळेल. वर्ली खऱ्या अर्थाने मिनी इंडिया आहे. बीडीडी चाळीमध्ये राहणारे भाडेकरू असो किंवा आपल्या वर्ली कोलीवाडामध्ये ज्यांचा खांद्यावर मुंबई उभारली आहे, मुंबईचे मूळ रहिवासी असो, गिरणी कामगार असो, झोपडपट्टी आणि चाळीमध्ये राहणारे भाडेकरू असो, सर्वांना न्याय देण्याचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार करत आहेत. परंतु स्थानिक लेवलवरती आपल्याला भाऊसारख्या एक माणसांची गरज आहे. आणि आता मी सर्व वर्लीकरांना पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. तुम्हाला भाऊ उपसभापती म्हणजे खूपच इम्पॉर्टंट पोस्ट आहे. आणि भाऊच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळेल. आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळेल म्हणजे पक्ष मजबूत होईल. पक्ष मजबूत होईल तर सरकार मजबूत होईल. सरकार मजबूत होईल तर सरकारच्या माध्यमातून जनतेनं आपण न्याय देऊ शकतो. आणि आज मी मोठ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो की सर्वसामान्य मराठी माणसांचा सर्वात मोठा प्रश्न घरचा प्रश्न आहे. आणि कायमस्वरूपी घर देण्याचा काम वर्लीमध्ये भाऊनी सुरू केलं होतं. आणि आज झोपडपट्टी चाळीमध्ये राहणारे मराठी माणसांना कायमस्वरूपी घर देण्याचं काम भाऊ करणार आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाऊ करणार आहे. शिंदे साहेब महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री देखील आहेत. आणि म्हणून मी भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. आणि मी एक गोष्टी शेवटी एवढं सांगू इच्छितो की आज मी या विभागाचे लोकसभा खासदार नसलो तरी मला हे सांगण्यास आनंद वाटतो की मी लोकसभा खासदार म्हणून आपल्यासाठी काम करत आहे. आणि मी लोकसभा खासदार म्हणून मला आपल्यासाठी काम करायचं आहे, आपल्याला न्याय द्यायचा आहे. आणि या विभागाचे आमदार, स्थानिक आमदार भाऊ नसलो तरी भाऊ आपल्या स्थानिक आमदार म्हणून काम करत होते, काम करत आहे आणि भविष्यामध्ये काम करत राहणार आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने भाऊंना मनापासून शुभेच्छा, अभिनंदन करतो. सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन करतो. आणि सर्वसामान्य वर्लीकरांना मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.